नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटनेमधील जो सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्या टॉपिकवरती हमखास परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, त्याचं नाव आहे मूलभूत हक्क, फंडामेंटल राइट्स। याची तरतूद भाग 3 मध्ये करण्यात आलेली आहे आणि कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क देण्यात आलेले आहे। मूलभूत हक्क हे आपण अमेरिकेच्या राज्यघटनेमधून स्वीकारण्यात आलेले आहे। मूलभूत हक्क बंधनकारक आहे, म्हणजे त्याचं जर उल्लंघन झालं तर आपल्याला न्यायालयामध्ये दाद मागता येते। मूलभूत हक्क हे संपूर्ण जे दिलेले आहेत 12 ते 35 परकीय आणि भारतीय नागरिकांना उपलब्ध आहेत। काही अपवाद यामध्ये कलम 15, 16, 19, 29 आणि 30 हे फक्त 5 कलम सोडून बाकीचे सर्व कलमे भारतीय नागरिक आणि परकीयांना पण लागू होतात। ओके, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे, सबस्क्राइब पण करून ठेवायचे आहे चॅनलला। धन्यवाद।